तालुक्यानं मला मोठं केलं. खेड तालुक्यामुळेच मी पहिल्यांदा खासदार झालो, म्हणूनच दुसऱ्यांदा झालो आणि तिसऱ्यांदा झालो. याचं श्रेय माझ्या खेड तालुक्यातल्या जनतेचं आहे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की ह्या वेळेला ही माझी शेवटची निवडणूक आहे. मुंबई भीमाशंकरचं आता त्याचं DPR झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी होणार म्हणून तर सांगितलं. त्यासाठीच मला निवडून द्या आणि ही सगळी कामं करण्यासाठी ताकद द्या. ही कामं करण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी राहील. केव्हाही मला तुम्ही जनता दरबारामध्ये विचारू शकता. म्हणून मला विनंती करायची, ही जरी माझी शेवटची निवडणूक असली तरी ह्या वेळेला मला माझी कामं पूर्ण करायची. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, हायवेचे प्रश्न असेल, साखरची ट्रॅफिक असेल, ही कामं पूर्ण करण्यासाठी आपले आशीर्वाद मोलाचे आणि महत्त्वाचे राहतील एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. माझं चिन्ह आहे घड्याळ. या घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूने बटन दाबून मला विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. मगरने माहितीचे अधिकृत आणि उद्याचे खासदार माननीय शिवदेवराव पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, त्यांचंही मनापासून आभार. त्याचप्रमाणे निर्णय मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मलाताई सातकरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवंत गोगरकर, भाजपचे जिल्हा प्रमुख शरदभाऊ फुटे पाटील आणि उपस्थित सर्व माहितीच्या जिल्ह्यातील काही पक्षांचे पदाधिकारी आणि महिला भगिनींचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपण धन्यवाद. आदरणीय महादेव सगळ्यांचा आभार व्यक्त केले. सगळ्या उपस्थितांना विनंती आहे, कृपया आपण महिला भगिनी पुरुष वर्ग आपण भोजनासाठी या ठिकाणी या सभामंडपामध्ये साधारण माहिती असलेल्या पुढच्या बाजूला या ठिकाणी आपण भोजनासाठी काढून नाही दिला.